गोहत्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ, त्यामुळे कामकाज 2 वाजेपर्यंत झालं होतं तहकूब। खासगी माहिती गोपनीय राखण्याचा अधिकार मूलभूत आहे का, याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आज अपेक्षित। जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं पुन्हा उल्लंघन, पूंछ राजौरी पट्ट्यात अनेक गावं आणि भारतीय चौक्यांवर भडीमार। दहशतवादाला कथित निधी पुरवठा केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेसमोर चौकशीसाठी उपस्थित न राहिल्याबद्दल इस्लामी उपदेशक झकीर नाईकचं पारपत्र रद्द। जीएसटीमुळे कर आकारणीच्या कक्षांचा विस्तार, इन्स्पेक्टर राजचा शेवट आणि वस्तूंचे दर कमी होणार असल्यानं सर्वांसाठी फायदेशीर बाब असल्याचं अरुण जेटली यांचं प्रतिपादन। कला आणि शारीरिक शिक्षण विषयाच्या शिक्षकांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करू, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचं आश्वासन। मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवर पर्यटनाच्या दृष्टीनं व्यापारी आणि मनोरंजनाच्या सोयी उपलब्ध करण्यासाठी नव्या पायाभूत सुविधांच्या आराखड्याच्या मसुदा तयार, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांची माहिती। आझाद मैदानावरील हिंसक आंदोलन आणि पोलिसांवर रजा अकादमीनं केलेल्या हल्ल्याच्या विरोधात मनसेनं काढलेल्या मोर्चाबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अन्य आरोपींविरुद्धचा खटला मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द। कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओच्या हेरिटेज वास्तू यादीतल्या समावेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका गायिका लता मंगेशकर यांनी घेतली मागे। कर्नाटकाची स्वतंत्र ध्वजाची मागणी घटनाबाह्य असून कर्नाटक सरकार बरखास्त करून तिथं राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिवसेनेची मागणी। दक्षिण चीन समुद्रातल्या वादग्रस्त क्षेत्रात कृत्रिम बेड बांधून त्यावर लष्करी तळ उभारण्याच्या चीनच्या कृतीला ऑस्ट्रेलिया विरोध करणार, ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्र्यांचं नवी दिल्लीत प्रतिपादन। बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम राबवल्याबद्दल इराणवर अमेरिकेनं नव्यानं लादले आर्थिक निर्बंध। दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं सुरू असलेल्या जागतिक महिला हॉकी लीग उपांत्यपूर्व फेरीत भारत इंग्लंडकडून 4-1 न पराभूत। महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला 2 गड्यांनी नमवून इंग्लंड अंतिम फेरीत, दुसऱ्या उपांत्य सामन्यात उद्या भारत ऑस्ट्रेलिया लढत। सांगली, कोल्हापूर आणि गडचिरोलीत मुसळधार पाऊस, गडचिरोलीत 100 गावांचा संपर्क तुटला।